सभामंथन या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आत्ताच ज्यांनी आपला मार्गदर्शन केला असे पीडीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील शेठ चांदेरे, शंकर काका पवळे, प्राचार्य लोबो सर, त्याचप्रमाणे शंकर नामदेव धोत्रे, महेश वाघ, मयूर केदारी, प्रतीक्षा आवळे, स्वातीताई गोळे, शेखर रानवडे, अनिकेत पवळे, प्रथमेश ओंबाशे, प्रमोद गोडांबे, सर्व विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वर्ग, बंधू भगिनी, प्रथमतः सर्वांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण की सर, माझ्या विजयामध्ये या युवकांचा खूप मोठा सहभाग आहे. ज्यांना बी सुरुवातीलाच मतदानाचा अधिकार मिळाला अशा मतदारापैकी 90% लोक मुलांनी, विद्यार्थ्यांनी मला मतदान केलं. त्याच्या मागं कारण एकच होतं की त्यांचा माझा असलेला संपर्क, त्यांना माझ्याप्रती असलेला विश्वास. कारण की गेली 25 वर्षे राजकारण करत असताना या कॉलेजमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा येण्याचा प्रयत्न केला आणि आल्यानंतर आपण काहीतरी समाजात देणं लागतो ह्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी काम केलं. आत्ताच मी येत असताना गार्डन पाहिलं. बऱ्याच वर्षापूर्वी गार्डन बनवून दिलं होतं, पण ते आज पण चांगल्या स्थितीत आहे, त्याचा आनंद वाटला. आपण वर फिल्टर प्लॅन बसवला आता, तो चालू आहे. धन्यवाद तुम्हाला सर. आज शिवजयंती उत्सव, उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातोय आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज कॉलेजच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होत असताना एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, मी जास्त बोलणार नाही कारण की कार्यक्रमाला वेळ झालाय आणि मलाही पुढे जायचं आहे. परंतु आयुष्यामध्ये काम करत असताना आयुष्य काहीच करू नका, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आऊसाहेब म्हणजे जिजाऊ आऊसाहेब यांचं चरित्र अवश्य वाचा. यांच्यावर जी पुस्तकं आहेत, कुठल्या लेखकांनी कशी लिहू द्या, थोडाफार बदल होईल, परंतु ती वाचा. ती जर वाचली, ती जर कळली तर तुम्हाला आयुष्यात कुणाचीच गरज नाही. महाराजांसारखा अर्थशास्त्रज्ञ ह्या जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. कारण मी एका कीर्तनात ऐकलं, महाराज लोळे महाराज म्हणून जांभ्याला कीर्तन होतं, शिवजयंतीचाच महोत्सव चालू आहे. त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांना विचारलं होतं, तुम्हाला वेळ कमी मिळाला, तुम्ही राज्यघटना एवढं लवकर लिहिली कशी? त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्यासमोर आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांनी जे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं होतं, फक्त त्याचं लेखांकन मी केलं आणि राज्यघटना लिहिली गेली. ज्या राज्यघटनेच्या तत्वावर आज आपलं संपूर्ण जग चालतो किंवा आपला देश तर संपूर्ण त्यांच्या राज्यघटनेच्या तत्वावर चालतो. असं जर व्यक्ती राजांचा आदर्श घेत असेल तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? आपण आयुष्यात एवढंच करा की आपण नाही कुणाला मदत करता आली तर गप्प बसा, चुकीचं काम करू नका, कुणाचं मन दुखवल असंही काम करू नका. चांगलं वागा, चांगलं जगा, तुम्हाला पण लोक चांगलंच म्हणतील. या ठिकाणी येत असताना तुम्ही सर 2 समस्या सांगितल्या, रस्ता आणि मुलींची वाहतुकीची अडचण सांगितली. मी गेली अनेक वर्षासाठी प्रयत्न करत होतो, पण तुम्हाला मर्यादा येत होत्या. कारण की मी जिल्हा परिषद सदस्यपर्यंत होतो, माझा जिल्हा परिषद गट तिकडं होता. तरी पण या कॉलेजला जे काय करता येईल ते मी कायमच केलं. आज या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. जो रस्ता आत्ताच मी गावात नेत होतो, महेश आम्ही सगळे पोरं होतो, आमची चर्चा झाली, गावा रस्ता करायचा. मी सांगितलंय तुम्ही हा रस्ता मोजून घ्या. मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, आपण गोळेआळीपासून तर मुकावाडीच्या चौकापर्यंत चांगला रस्ता तुम्हाला करून देतो, जबाबदारी माझी. आणि त्याचबरोबर ही जी वाहतुकीची समस्या आहे, मलाही माहिती आहे, मी या रोडने येत असतो, कायम येतो जातो. पाऊस काळा असेल तर आता तरी रस्ता बरा झालाय. आता पूर्वी मुली कशा यायच्या, आणखी पायी यायच्या, मोठी गाडी गेली तर त्यांच्या अंगावरची खल उडायचा. मुलांनाही तीच परिस्थिती, अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मुलींच्या वाहतुकीची सुविधा या ठिकाणी आपल्याला द्यायची. आता सुनील शेट्टी सांगितलं, आपण PMPला आता नक्की चालू करू. या पट्ट्यात आता रस्ता होणार आहे, काम चालू आहे. उर्वरितच्या उर्वरित रस्त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी PMRD निधी देतोय. माझं तसं बोलणं झालेलं आहे आणि ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी वाहतुकीची सुविधा ती PMPLची बस चालू करू, जे उरावड्याकून खाली जाईल. आणि त्याच पद्धतीनं गावातनं सुद्धा मागच्या काळात आपण ठरवतो एखाद्या कंपनीला सांगून CSR फंडातनं आपल्याला एखादी बस कशी, कुठली तरी एखादी वाहन उपलब्ध करून देऊन त्याचा मेंटेनन्स कुठल्या तरी कंपनीला सांगू, जेणेकरून या मुलींची चांगली वाहतुकीची सोय होईल. कारण की येण्या जाण्यात जो मुलींचा वेळ जातो, उन्हाळ्यात पावसात त्यांना त्रास होतो, तो होऊ नये म्हणून भविष्यकाळात नक्कीच त्याची दखल घेतली जाईल. सर अशी मी ग्वाही देतो. कालच आम्ही या ठिकाणी बोलत असताना मी महेशला आणि नामदेवला अनिकेतला विचारलं की कॉलेजवर काका काय कमी आहे, पिण्याच्या पाण्याचा फिल्टरचं विचारलं
पण तुम्ही सांगितलं फिल्टर चालू आहे, परंतु ते पाणी उन्हाळ्यात थोडं गरम येत असेल, पिण्यायोग्य नसेल, तर आपण एक चांगला फिल्टर देऊ ज्याने थंड पाणी मुलांना कायमस्वरूपी मिळेल, ते लवकरच मी देण्याची ग्वाही देतो. या व्यतिरिक्त कॉलेजला काही अडचण असेल सर, कारण की शेवट ज्या नेत्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, ज्या नेत्यांचा आदर्श ठेवून आम्ही समाजामध्ये समाजकारण राजकारण करत असताना त्यांनी जर आम्हाला एवढी ताकद दिली असेल तर त्यांच्या वडिलांच्या नावाने हे कॉलेज आहे. आणि पिरंगुटकरांचंच नाही तर मुळशीचं एक खऱ्या अर्थानं एक आदर्श कॉलेज आहे. हे कॉलेज झालं नसतं तर आमच्या भागातल्या मुली शिकल्या नसत्या, बरीचशी मुलं सुद्धा शिकली नसती, परंतु दादांनी खूप मोठा चांगला निर्णय घेतला. पिरंगुट ग्रामस्थांचं सुद्धा यामध्ये योगदान आहे, चांगली शिक्षण मंडळाला जागा दिली म्हणून हे कॉलेज उभं राहिलं. आमची दादांना मागणी होणार आहे भविष्य काळात की या ठिकाणी अजून कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखा कोर्सेस तयार झाले तर अजून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुळशी तालुक्याच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होईल. तेव्हा या कॉलेजला जे काही भविष्यकाळात सुविधा लागेल त्या देण्याची जबाबदारी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी भविष्य काळात घेतो. कालच माझ्याकडे तुम्ही मंडळी आली होती आपली लोक, त्यावेळेस मी सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे दादांक काय मागणी करायची गरज नाही, कारण की शेवट आम्हाला त्या ठिकाणी एवढी ताकद दिली त्यांनी, तर त्यांच्या समस्या म्हणजे आमच्या समस्या आहेत. आणि भविष्य काळात या कॉलेजच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहावं अशी ग्वाही देतो. सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. विशेषतः आमच्या या मुली आहेत त्या मुलांनी सुद्धा स्टॉल टाकल्यात. आज 40 स्टॉल तुम्ही या ठिकाणी चालू केलेत. त्याच्या मागे उद्देश एकच आहे, शिक्षणाबरोबर काहीतरी कला आली पाहिजे. कारण की आपण पाहतोय फक्त डिग्री घेतली म्हणजे कोण आपल्याला नोकरीची संधी मिळणार आहे असं अजिबात नाही. आपल्या अंगात काहीतरी कला पाहिजे. मग शिक्षण हे शैक्षणिक असू द्या किंवा असे व्यावसायिक असू द्या, आपण त्यामध्ये लीड घेऊन काम केलं पाहिजे. आज हे स्टॉल्स उभे राहिलेले आहेत, याचा आदर्श घेऊन भविष्य काळात आपण चांगले उद्योजक बनाल आणि तुमची प्रेरणा घेऊन असे अनेक स्टॉल्स तयार होतील अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा ज्येष्ठांबरोबर तालुक्यातील सर्व तमाम जनतेचं, विशेषतः माझ्या विद्यार्थी मित्रांचं ज्यांना बी मतदानाचा अधिकार मिळाला त्यांनी मन मोठेपणाने, आता तरुण पिढी तशी काही जुन्या लोकांना ओळख नाही, त्यांचे विचार वेगळे आहेत, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला मतदान केलेलं आहे. त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवीन अशा ठिकाणी सदिच्छा आशा व्यक्त करतो. आणि उद्या सर शिवजयंती, आम्ही सकाळीच रायरेश्वर या किल्ल्यावर मागच्या काळात मी गेलो होतो, त्यावेळेस मी ध्वज उभा करण्याचं जाहीर केलं होतं. आम्ही ध्वज उभा केलेला आहे. उद्या सकाळी आम्ही त्या गडावर जाणार आहे आणि त्या ध्वजाचं अनावरण करणार आहे. कारण की शेवट त्यांचा आदर्श घेऊन काम करत असताना आपण तर काहीतरी सामाजिक बांधिलकी लागतं त्या पद्धतीने काम करायचे. म्हणून एक चांगला उपक्रम आम्ही घेतलेला आहे. आम्ही आता मुलांना निरोप देणार आहे, परंतु भविष्य काळात आपल्याही भागात ज्या ठिकाणी शिवस्मारक आहे, जे कुठं चांगली कामं होतील त्या ठिकाणी आमचा सारखा कार्यकर्ता मदत करेल अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.